सातबाऱ्यावरील विविध प्रकारच्या नोंदींचे महत्त्व काय आहे तुम्हाला मी सांगणार आहे. तर सातबाऱ्यावर पीक नोंद असते, पिकाचा घोषवारा म्हणू शकतो तुम्ही त्याला. ही गाव दप्तरी नोंद ठेवणं गरजेचं आहे, काय तर गरजेचं आहे. त्याच्याबरोबर सिंचन प्रकार, समजा तुमच्या क्षेत्रामध्ये विहीर आहे किंवा बोर आहे, त्याचीही नोंद आहे का ते पाहणं गरजेचं आहे, किंवा ती करून घेणं पण गरजेचं आहे. तलाट्यांचं कर्तव्यच आहे ते नोंद करून घ्यायची. आणि सिंचनाचा प्रकार, ते कोणत्या पद्धतीचं सिंचन आहे, पाटपाणी आहे, ठिबक आहे, त्याची पण नोंद करून घेणं एक शेतकऱ्याची जबाबदारी ठरू शकते. त्याचबरोबर ते तलाठीची पण जबाबदारी ठरू शकते. शेतावरची असणारी फळझाडं, त्याची पण नोंद करून घेणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर पोट खराब क्षेत्र, पुन्हा नंतर इतर हक्क, पुन्हा आपल्या गटामध्ये किती क्षेत्र आहे, ते तेवढं पूर्ण ॲक्वायर किती क्षेत्र आहे बाबा, त्याप्रमाणे ते भरतं आहे का बघितलं गेलं पाहिजे. वर्षातनं एकदा 7/12 आपण काढला गेला पाहिजे. त्याच्याबरोबर आपण इतर हक्कात कसं जातो, तर समजा एखाद्या कुठल्या तरी बँकेचं लोन केलं तर आपण इतर हक्कात जातो आणि मेन सदरी बँक राहते. ज्यावेळेला कर्ज नील करतो त्यावेळेला इतर हक्कातली नोंद कमी होऊन ती नोंद पण आपण कमी जाऊन करावी लागते. अन्यथा इतर हक्कातली नोंद पुन्हा मेन सदरी येत नाही. ह्या पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत का तर आहेत. त्याच्याबरोबर पिकाचा घोषवारा, मी सांगेल तुम्हाला, पिकाचा घोषवारा प्रत्येक वर्षी बदलत असतो. म्हणजे या वर्षी ऊस आहे बाबा, त्याच्या पुढच्या वर्षी आपण सोयाबीन करू शकतो. तो घोषवारा बदलत असतो. ती दरवर्षी पिकाची नोंद वही ही करून घेणं हे पीक पाहणीमध्ये आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर इतर हक्कामध्ये 7/12 बरोबरच बाकीच्याही गोष्टी आहेत की ज्या एखादी गोष्ट जर आपल्याकडून चुकून राहून गेली तर त्याचा वाईट परिणाम असा होतो की 7/12वर सोयाबीन दिसत नाही, मग तुम्हाला पीक विमा कसा देणार. ह्याही गोष्टी राहून जातात काही काही शेतकऱ्याकडून. त्याही नोंदी पिकाच्या आहेत का बघणं प्रत्येक वर्षाला ते गरजेचं आहे.